सांगलीच्या शिवाजी महाराज स्टेडियमकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. सांगलीची क्रीडा पंढरी की मद्यपींचा अड्डा? सांगलीची शान आणि हजारो खेळाडूंची स्वप्न असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची आजची अवस्था पाहून मन हेलावून जाते. ज्या मैदानातून उद्याचे ऑलिम्पिक वीर आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडायला हवेत, त्या मैदानाला आज प्रशासकीय उदासीनतेची वाळवी लागली आहे. आज स्टेडियमची परिस्थिती काय आहे? पडलेल्या भिंती, स्टेडियमच्या भिंतीची पडझड झाली आहे, ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मैदानावरील विजेचे बोर्ड आणि डीपी उघड्या अवस्थेत आहेत. सराव करणाऱ्या लहान मुलांचा किंवा खेळाडूंचा चुकून जरी स्पर्श झाला तर या भीषण दुर्घटनेला जबाबदार कोण? मद्यपींचा सुळसुळाट. मैदानावर ठिकठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला पाहायला मिळतोय. खेळाच्या पवित्र जागेचे रूपांतर मद्यपींच्या अड्ड्यात होत असताना प्रशासन झोपले आहे काय? एकीकडे आपण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या गप्पा मारतो, तर दुसरीकडे शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या मुख्य स्टेडियमची अशी दुरावस्था होते. हे सांगलीकरांसाठी भूषणावह नाही. खेळाडूंनी सराव करायचा की या घाणीशी आणि जीव घेण्या धोक्यांशी झुंज द्यायची? जर येत्या काही दिवसात यावर ठोस उपाययोजना झाली नाही तर लोकहित मंच स्टाईलने तीव्र आंदोलन छेडले जाईल. खेळाडूंच्या भविष्याशी खेळू नका, असा इशारा लोकहित मंचने प्रशासनास दिला आहे.